केंद्र सरकारनं 2026-27 या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान हमीभाव म्हणजेच MSP जाहीर केलेली आहे। धानाला हमीभाव मिळालेला आहे 2441 क्विंटल 41 रुपये प्रति क्विंटल। तसंच मालदांडी ज्वारीला 3849 रुपये हा भाव मिळालेला आहे। तर तूर डाळीला सुद्धा भाव मिळालेला आहे 8450 रुपयांचा। तर मुगाला भाव मिळालेला आहे 8780 रुपयांचा। उडदाला सुद्धा भाव मिळाला आहे 8200 रुपयांचा। तर कापसाला भाव आहे 8267 रुपयांचा। सोयाबीनला सुद्धा 5708 रुपयांचा भाव आहे। तर तिळाला 10346 रुपये प्रति क्विंटल या सगळ्या धान्यांचे आपण हमी भाव मिळालेले आहेत। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। शिवाजी, केंद्र सरकारने खरीप हंगामासाठीचे हमी भाव जाहीर केलेले आहेत, काय एकंदरीत या सगळ्यातले अपडेट्स? सरकारने यावर्षी हमी भावासाठी एकूण खर्च म्हणून 2,60,000 कोटी रुपयांचं वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यानुसार साधारणपणे 824 लाख मेट्रिक टन पिकांची खरेदी केली जाईल असं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केलेलं आहे। मात्र जर पाहिलं गेलं तर साधारण पिकांच्या जे वाढ आहे त्यानुसार सूर्यफुलांच्या याच्यामध्ये 622 रुपयांची वाढ दाखवलेली आहे। कापसामध्ये 557 रुपयाची, तिळाची 500 रुपयाची वाढ, धानाची 2461 ग्रेड ए साठी, तूर 8450 रुपये भाव दाखवण्यात आलेला आहे। तर या सगळ्यांमध्ये जर पाहिलं गेलं तर आपल्याला एक बाब पाहायला मिळते की वाढ मोठ्या प्रमाणात झाली असं सांगितलं जात असलं तरीही हा जी मूळ शेतकऱ्यांची मागणी आहे ती म्हणजे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार हा भाव द्यावा, त्यानुसार हे आहे का हे पाहणं महत्वाचं आहे। कारण शेतकरी नेते अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीने पिकांच्या जे साहित्य लागतं, खास करून खताच्या किमती ज्या आहेत त्या गगनाला भिडलेल्या आहेत, त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांना यातून खरंच दिलासा मिळणार आहे का? त्यामुळं आता या सगळ्या संदर्भामध्ये शेतकरी नेते काय भूमिका घेतात, शेतकरी काय म्हणणं मांडतात हे पाहणं महत्वाचं आहे। सध्या तरी आकड्यामध्ये आपल्याला काही वाढ यामध्ये पाहायला मिळत जरी असली तरी सध्या किमान आधारभूत किंमत मध्ये C2 प्लसचा जो फॉर्म्युला आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे एकूण शेतकऱ्यांनी त्याच्या पिकासाठी मिळणारा हमीभाव हा उत्पन्नाच्या खर्चाच्या 50% जास्त असावा। त्यामध्ये उत्पादन खर्च काढताना आयोगाने कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉस्ट मध्ये म्हणजे बियाणं, खतं आणि शेतकऱ्यांची मजुरी, त्याचबरोबर जमिनीचं भाडं, घरातील मजूर असतील त्याचाही समावेश करावा अशी मागणी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीमध्ये करण्यात आलेली होती। त्यानुसार यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे का? या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये महत्वाच्या आहेत। सध्या तरी आकडेवारीमध्ये शेतकऱ्यांना मोठा भाव दिसत आहे, मात्र अलीकडच्या काळामध्ये खास करून हॉर्मुझची सामुद्री नंतर खतांच्या किमती ज्या आहेत सरकार कंट्रोल करताना पाहायला मिळत आहे। मात्र त्याचबरोबर बाकी जे कीटकनाशक आहेत, खतं आहेत, याच्या किमती वाढलेल्या आहेत, महागाई वाढलेली आहे। त्या दृष्टिकोनातून हे भाव कितपर्यंत योग्य आहेत हे पाहणं महत्वाचं आहे। शेतकऱ्यांची मागणी ही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांना त्याच्या उत्पादन खर्चाच्या 50% जास्त भाव मिळावा अशी आहे। यामध्ये बियाणं, खतं, मजुरी आणि जमिनीचे भाडे, घरातील मजूर असले तरी त्यांचा समावेश करावा। धन्यवाद शिवाजी या सगळ्या अपडेट्स बद्दल। तर आपण पाहतोय यंदाच्या खरीप हंगामासाठी किमान हमी भाव जाहीर झालेले आहेत। आता याच्यावर शेतकरी नेते आणि शेतकरी काय प्रतिक्रिया देतात तेही महत्त्वाचं असेल।